थोडं राहील. बर बर लिहा लिहा सर्वांनी लिहा ना. एवढं डेरिवेशन घेणार आहे आज आपण आणि पुढचे 2 डेरिवेशन तुम्ही इझिली करू शकता. हे कळलंय तुम्हाला. मग आता हे जर इथं आज पहिलं डेरिवेशन कळलं ना, पुढचे 2 पार्ट पण करावे लागत नाहीत बाळांनो, आरामात समजून जात. तेच करायचंय जे आता करणार आहे ना, तेच करायचं. आता काय केलंय फक्त लक्षात ठेवा. एक स्पियर घेतलाय, त्याच्यावरनं त्याचा टोटल चार्ज काढला डेन्सिटीवरनं आणि देन अकॉर्डिंग टू गॉस लॉ म्हणलं आणि इथपर्यंत लिहिलं. पहिली ही स्टेप दरवेळी वापरायची आपण. ओके झालं का? स्वरांजली, श्रद्धा, लिहून झालं का? अंकिता, हो सर. झालं का? ओके ठीक आहे. मी नंतर युट्यूबला टाकणार आहे त्यामुळे तिथं लिहिलं तरी चालेल थोडा पाठ राहिला तर. ओके चलो नाव आपण आलो इथपर्यंत. जरा एरिया वाढवला. तर आपण कुठं आलोय? पाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0 इथपर्यंत आलोय आपण. तर आता थोडस पुढे जाऊया. नाव टू फाइंड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, to find electric intensity, draw a small surface ds. स्मॉल सरफेस काय घेतला मी? ds at point P at a distance r from center. किती डिस्टन्स वर बाळा? r सेंटर वर. r डिस्टन्स वर. सेंटर पासून किती आहे डिस्टन्स वर? r डिस्टन्स वर एक स्मॉल एरिया घेतला ds and draw a Gaussian surface as shown in figure. Gaussian surface as shown in figure. बरोबर आहे. हा Gaussian surface काढला. Therefore बघा बाळांनो हे वाक्य महत्वाचं आहे. इथं स्टार करायचं आहे. बरोबर. The electric flux over area ds is equal to. इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय बाळा? E डॉट ds. E डॉट ds. बघा इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर एरिया ds इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? E डॉट es. डॉट प्रोडक्ट काढायचं असेल तर मगाशी जसं देवेंद्र सांगितलं तसं कसं लिहायचं? E ds cos theta. E ds cos theta. थीटा अँगल कशा कशाच्या मधला आहे रे बाळा? वेअर मगाशी म्हणलेलं ना मी लिहून देणार आहे. वेअर थीटा इज अँगल बिटवीन कशा कशाच्या मध्ये? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड नॉर्मल टू दॅट सरफेस. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी and normal of the surface. सरफेस ची काय? नॉर्मल. हिअर बघा तुम्हीच सांगणार आहे मला. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इकडे आहे अशी आहे बरोबर आणि नॉर्मल सुद्धा अशीच आहे बघा. दोघांमध्ये अँगल किती आला रे इथं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अशी आहे बघा ह्या डायरेक्शनला आणि सरफेस पण असा आहे म्हणजे त्याची नॉर्मल पण ह्याच डायरेक्शनला. या दोघांमध्ये अँगल किती झाला? एनीबडी? दोन्ही एका डायरेक्शनला अँगल किती झाला बाळांनो? पटकन सांगणार आहे का मी जाऊ पुढे? अनिकेत किती? देवेन? 0 डिग्री सर. 0 डिग्री. अँगल किती येणार? 0. दोन्ही एकाच डायरेक्शनला आहे. That's why here
थीटा इज इक्वल टू 0. थीटा किती आहे 0. Therefore cos theta is equal to 1. Cos theta किती येणार 1. Therefore त्याला d phi म्हणतो. त्याला काय म्हणतो मी d phi. द इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर एरिया ds. फक्त एरिया ds वरचा काढलाय, बाकी कुठला काढलेला नाही. d phi is equal to E into ds. डॉट नको काढायला परत. E into ds. इथपर्यंत कळलं. Now the total electric flux म्हणजे छोट्या ds चा काढला का नाही बाळांनो, हा छोट्या ds चा निघाला. आता पूर्ण या जर गॉसियन सरफेसचा काढायचा म्हणजे काय घ्यायचं, त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर एंटायर एरिया is equal to integration of d phi. आता इंटिग्रेशन ऑफ d phi म्हणजे ह्या इंटिग्रेशनची किंमत टाकायची. ओके, मग जरा डायग्राम पुसतो. काय मिळालं, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर एंटायर एरिया phi is equal to याचं इंटिग्रेशन d phi चं इंटिग्रेशन ऑफ eds. मी पहिल्यांदा सांगतो कायम विद्यार्थ्यांना की इंटिग्रेशन सोडवणं सोपं बाळांनो. इंटिग्रेशन असेल तर डी नंतर काय आहे बघायचं. डी नंतर काय आहे एस आहे. डी नंतर काय आहे बाळा एस आहे. एस वाल्या टर्म फक्त आत ठेवायच्या, बाकीच्या सगळ्या कॉमन कॉन्स्टंट बाहेर काढायच्या. म्हणजे ई चा काय संबंध आहे का त्याशी, काय नाही, बाहेर आली. म्हणजे काय फॉर्म्युला मिळाला, phi is equal to E इंटिग्रेशन ऑफ ds. बरोबर. आता इंटिग्रेशन म्हणजे एक बेरीजच असते बाळांनो. मग आता इथं आपला सरफेस असा आहे, हो ds आहे, हा ds आहे आणि हा असा आहे. बरोबर. इंटिग्रेशन ऑफ ds म्हणजे सगळ्या एरियाची बेरीज, म्हणजे हा टोटल एरियाच येणार बाळांनो. टोटल काय येणार एरिया. म्हणजे तुम्ही असं लिहू शकताय, therefore इंटिग्रेशन ऑफ ds इज इक्वल टू एरिया ऑफ गॉसियन सरफेस. एरिया हा छोटा एरिया आहे, त्याचं इंटिग्रेशन मग घेतो. म्हणजे मी सगळ्या एरियाची काय करतो, ऍडिशन करतो. समजत नसेल तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. इंटिग्रेशन म्हणजे ऍडिशन असते. छोटा एरिया घेतला ds, त्याचं इंटिग्रेशन म्हणजे सगळ्या एरियाची बेरीज. हा सगळा एरिया म्हणजे काय, एरिया ऑफ कुठला सरफेस, गॉसियन सरफेस. आता गॉसियन सरफेस सुद्धा स्फिअरच आहे. स्फिअरचा एरियाचा फॉर्म्युला मागाशी मी सांगितला होता 4πr². तर तो येतो 4π. पण आर आता मोठा आर घेणार का, नाही. त्या गॉसियन सरफेसची रेडियस काय होती, लहान आर. इंटिग्रेशन ds ची किंमत काय आली बाळा, 4πr². Therefore phi is equal to E into 4πr². बघा इक्वेशन नंबर 2. मला फायचं इक्वेशन काय मिळालं, E into 4πr². कसं मिळालं सांगतो. पहिल्यांदा मी छोट्या एरिया भोवती फ्लक्स काढला, ज्याचा फॉर्म्युला असतो E डॉट ds. तिथं किंमत टाकून घेतली. नंतर काय केलं, टोटल काढण्यासाठी त्या E डॉट ds चं इंटिग्रेशन घेतलं आणि मला हा फॉर्म्युला मिळाला. बरोबर, मिळाला का फाय. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 घ्या. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 कायम हे करायचं बाळांनो. आधी गॉस थेरम लिहून घ्यायचा. इक्वेशन 1 ला गॉस थेरम काय लिहिलं होतं आपण, phi is equal to q upon epsilon 0. याला इक्वेशन 1 म्हणलेलं ना आपण. कायम हे लिहून घ्यायचं पहिलं, परत हे काढायचं आणि कायम ह्याला आणि त्याला कम्पेअर करायचं. बघा दोघांना कम्पेअर करून, हा पण फॉर्म्युला कशाचा आहे, फायचा आहे. हा पण फॉर्म्युला कशाचा आहे, फायचा आहे. दोन्ही फॉर्म्युले फायचे आहेत, म्हणजे हे दोन्ही फॉर्म्युले काय होणार बाळांनो, मॅच होणार. म्हणजे काय फॉर्म्युला येईल, E 4πr² इज इक्वल टू q अपॉन epsilon 0. बरोबर आहे का रे बाळांनो. आता मला E काढायचा आहे, म्हणजे 4/4π² कुठे जाणार बा, डिवाइडला. म्हणजे फॉर्म्युला काय आला, E इज इक्वल टू, बघा सगळ्यांनी 1 अपॉन, हा 4π डिवाइडला गेला,
4 पाय इप्सिलॉन 0 ऑलरेडी आहे Q upon R square. This is the formula for electric intensity. बाळांनो चेक करा हा फॉर्म्युला पॉइंटच्या फॉर्म्युल्याशी मॅच होतोय मगाशी काढलेले आपण, म्हणजे आपला फॉर्म्युला बरोबर आहे. एक्स शेल काय करतोय का पॉइंट सारखंच काम करतो. समजलं का सगळ्यांना काय केलं मी, काय केलं हे समजलं का, स्टेप समजल्या का, सगळ्यात महत्वाचं ते आहे, स्टेप समजल्या पाहिजे. स्टेप काय, पहिल्यांदा गॉस थेरम लिहून घ्यायचा, नंतर आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढण्यासाठी स्मॉल सरफेसचा फ्लक्स काढायचा, टोटल सरफेसचा फ्लक्स काढायचा आणि यातला आणि याला कायम काय करायचं कम्पेअर करायचं, तुमचं फायनल इक्वेशन मिळून जातं. समजलं सगळ्यांना पहिलं डेरिवेशन? कुणाला काय शंका आहे का? श्रद्धा जाधव, साहिल पटेल, अरे काय बोलणार आहे का नाही यंदा? मला आवाज येत नाही का तुमचा? ठीक आहे, समजलं की सर. समजलं ना, व्हेरी गुड. सगळ्यांना ऑनलाईन लेक्चर काय? तर सगळ्यांनी कंपल्सरी हे लिहून घ्या. ओके, आता याच्या केसेस काय असतात त्या आपण एक्सप्लेन करूया. हा फॉर्म्युला इथपर्यंत आला, नाही एक काम करू, नेक्स्ट लेक्चरला केसेस घेऊ. एका दिवशी सगळं डोक्यात नको घालायला, उडून जाईल सगळं. आज सर्वांनी काय करा, होमवर्क करा आधी गॉस लॉचा काय करा, होमवर्क करा आणि हे डेरिवेशन तेवढं सर्वांनी प्रॉपर करून घ्या. डेरिवेशन समजलं का बघा, जर नाही कळलं तर मला व्हॉट्सअपला टाका की सर हे हा पॉइंट समजला नाही, हे असं कसं आलं. मग आपण उद्याच्या लेक्चरला सुरुवातीला ते आधी डिस्कस करून मग पुढे जाऊ, कारण की हे कळलं तर पूर्ण चॅप्टर कळणार आहे बाळांनो तुम्हाला. लक्षात आलं सगळ्यांना? सगळ्यांनी होमवर्क पाठवायचं आहे मला, हे डेरिवेशन आणि गॉस लॉ हे मला लगेच पाठवायचं आहे. ठीक आहे, मी वेट करेल. थांबूया मग आज.